मित्रांनो, जगभरात गणपती बाप्पांची वेगवेगळी नावं आहेत. भक्त बाप्पाला गजानन, विघ्नहर्ता, गणपती, एकदंत, सिद्धिविनायक अशा अनेक नावांनी संबोधतात. मात्र आपल्याला माहीत आहे का, भगवान गणेशाच्या या वेगवेगळ्या नावांमध्ये खूप कथा आहेत. आज आपण जाणून घेऊया गणपती बाप्पाला एकदंत का म्हणतात. तर मित्रांनो, कथा अशी आहे. एकदा भगवान परशुराम आपल्या इष्टदेवतेला म्हणजेच शंकराला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेले. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते. ते देवी पार्वतीला श्रीरामाची कथा ऐकवत होते. कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की कुणालाही गुहेत आत सोडू नये. सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूलही दिलं. जेव्हा भगवान परशुराम कैलास पर्वतावर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवान शंकर पूर्ण कैलास पर्वतावर कुठेही नाही आहेत. फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभे आहे. ते आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलास पर्वतावर फिरत होते. मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला, जिथं भगवान शंकर आणि देवी पार्वतीला श्रीराम कथा ऐकवत होते. तेव्हा गणेशानं शंकराचं त्रिशूल रोखून परशुरामांना अडवलं आणि गुहेत जाण्यापासून थांबवलं. तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले. त्यांनी श्री गणेशाला आपला रस्ता अडू नको असं सांगितलं, नाहीतर युद्ध करण्याची चेतावणी दिली. गणपती बाप्पा मागे हटणार नव्हते आणि त्यांनी परशुरामासोबत युद्ध केलं. या युद्धादरम्यान गणपती बाप्पांचा दात तुटला. त्यामुळे श्री गणेशाला एकदंत हे नाव मिळालं. नंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीनं परशुरामांना सांगितलं की गणेश हा आपलाच मुलगा आहे. तर मित्रांनो, ही अशी कहाणी आहे ज्यामुळे गणपती बाप्पाला एकदंत हे नाव मिळालं. तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून आपलं मत नक्की कळवा. धन्यवाद.